नमस्कार निर्भीड न्यूज. आज आपण तोंडले बोंडले या पुणे पंढरपूर नॅशनल हायवेवरती जो तोंडले बोंडले गाव आहे तिथं आलेलो आहे की इथं शेतकरी जे काही आजूबाजूचे गावकरी लोक आहेत ते खूप आक्रमक झाले आहेत. तर आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की गाडी वाढवली आहे. आम्ही जवळजवळ 6-7 महिने झालं पाठपुरावा करतोय. आज तिसऱ्या वेळा सुद्धा हे निवेदन दिले, प्रत्येक डिपोला प्रत्येक विभागाला कळवलेलं आहे, परंतु त्याची कोणीही दखल घेतली जात नाही. शेवटच्या क्षणाला आम्हाला हा पर्याय उचलावा लागला. ना अधिकारी लक्ष देत नाहीत, ना ड्रायव्हर नाही, काय नाही. येणारी जी पॅसेंजर आहेत ते निमित्तच उतरवायची, गाडीवरून घेऊन जायची, आररावी बोलायची. ही पद्धत आज 6 महिने झाले बघतोय. शेवटच्या क्षणाला आमच्या ज्यावेळेला नरडेल येतं त्यावेळेला आम्हाला हा मार्ग उचलावा लागला. परंतु ह्याच्यावर सुद्धा आम्हाला एक शंका आहे की ह्यांच्यावर कारवाई करतात का नाही अधिकारी, हे थोडं गुल्ल्याचंच आहे. तर ह्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि एस टी महामंडळ या सर्व अधिकाऱ्यांना आमच्या गावातर्फे एक विनंती आहे की बोंडलं हे गाव पंचकृषीतले सर्व लोक जवळजवळ 20 ते 25 गावं या गावामध्ये चढउतर करतात, परंतु इथं स्टॉप देतात आणि नंतर तो कॅन्सल करतात. हा स्टॉप कायमस्वरूपी जोपर्यंत तुमचं एस टी महामंडळ चालतंय तोपर्यंत या गावाला हा स्टॉप कायमस्वरूपी राहिला पाहिजे. जर स्टॉप नाही राहिला तर पुन्हा पब्लिकचा उद्रेक होईल आणि त्याला एस टी महामंडळ जबाबदार राहील. एवढीच आम्ही एस टी महामंडळाला विनंती करतो. तरी ह्याने दिलं होतं का शासनामध्ये? आमदार साहेबांचं पण निवेदन आहे आणि ह्याच्या मागं बी आम्ही 1-2 वर्ष 5-6 महिने झाला असेल आपण याच्या मागं 5-6 महिने बी आम्ही अशा जिष्ट्यावर खाली वरनं जाणाऱ्या अडवल्या होत्या, तरी पण काय कारवाई झाली नाही. तेवढे 2 दिवस काय म्हणजे शाळेच्या मुलांसाठी वगैरे काय गैरसोय होत आहे का? कोणाची पेपरला वगैरे अडचण येत आहे का किंवा असं काही होतं झालं आहे काय घटना? शाळेच्या मुलांची भयंकर गैरसोय होती या. आता वरनं इष्टा खाली तासाला मुलं जाणारे खालीच राहतात या आणि इष्टा वरनं ब्रिज वरनं जातात. त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही कुठल्याही ब्रिजवरून गाडी न नेता ब्रिजच्या खालून गाडी नेली पाहिजे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे? शक्यतो ह्या ड्रायव्हरांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. यांना काही दिवस ब्रेक दिला पाहिजे आणि यांना समजून तरी सुद्धा हे लोक वारंवार विद्यार्थ्यांना दम देणं, बोर्डल्याचा स्टॉप आहे म्हणलं की विद्यार्थ्यांना ढकलून लावलं जातंय. परीक्षेच्या अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर सुद्धा बुडलेत ह्या एस टीमुळं. कारण का परीक्षेच्या वेळेमध्ये टायमिंगमध्ये विद्यार्थी पोहोचत नाहीत आणि यांची आररावी कधी थांबतच नाही ड्रायव्हर लोकांची. आणि बघतोय की आपण आज तानाजी जाधव हे प्रतिनिधी आहेत आपल्या गावचे. तर यांनी गाडी थांबवल्यानंतर उलट ह्यांना हे करण्याऐवजी कंडक्टर किंवा ड्रायव्हर आहेत यांनी ह्यांना दमदाटी केली किंवा बाबा आम्ही तुमच्यावरती शासकीय कामात अडथळा अशी केस टाकू अशी धमकी पण दिलेली आहे. तर काय विषय झाला तो सांगू शकता तुम्ही? ते ड्रायव्हरची काय चूक नव्हती. ड्रायव्हरनं गाडी कंडक्टर येऊन डायरेक्ट आरची भाषा बोलायला लागला. तो केस काढून देतो, तुझ्यावर केस करतो, तुझ्यावर कारवाई करतो, आम्हाला वरनं यायला हीच नाही, परमिशन नाही, आम्ही वरनं येणार, खालून जाणारच नाही, वरूनच जाणार आम्ही ब्रिजवरनं, अशा आरची भाषा बोलत होता तो ड्रायव्हर. मी कुंडलिक जाधव. माझ्या पुतण्याची मागच्या महिन्यात MSCIT परीक्षा सोलापूरला होती. मग खालनं एसटी येत नाही त्या म्हणून मी ब्रिजच्या तिथं पुढे गेलो थांबवायला. आलेली एसटी बांग बांग पुढं आलेली एसटी जोरात जायची. एका एसटी मागं मी पाठलाग करत गेलो, पण मला ती कुठलं कॉलेज गुरुकुल कॉलेजपाशी एसटी सापडली. म्हणजे सापडली पण माझा त्रास झाला ना त्याच्या मागं पळ 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 पळ. शेवटी मला एसटी सापडलीच नाही. मग तिथून मी पंढरपूरनं मग मुलाला घेऊन सोलापूरला गेलो. ही पंढरपूर डेपोची गाडी आहे. अकलूज डेपो, पंढरपूर डेपो ह्या सर्वांना माहिती आहे. एवढं माहिती असून देखील ही गाडी वरून येते साहेब. म्हणजे सगळ्या गाड्यांना स्टॉप असताना आता हे वरून यायचं कारण नेमकं जर तुम्ही त्या वाहकाला खाली बोलवून जर विचारलं तर बरं होईल. म्हणजे जनतेला कळेल बाबा हे वरून का आले तर खालून का आले नाहीत. तर आमचं एकच म्हणणं असं आहे की या गाड्यांना जे स्टाफ नाही किंवा आता जे काय बनवाबनवी लोक करतात, तर सुधाकर पंत एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते मालक, तेव्हापासून या गावाला सगळ्या एस टीला स्टॉप आहे. आणि आज जे काही वाहकांना वाटतंय किंवा मास्तरांना वाटतंय हो स्टॉप नाही, तर ही एक वेळा त्या सर्वांना कळावं. आणि आता जे कोण पालकमंत्री आहेत त्यांना पण कळावं ही बोंडले गावातला स्टॉप कधीपासून होता
आणि आता का नाही तर या पालकमंत्र्यांनी थोडस एसटीचे आणि एसटीचे जे कोण परिवहन मंत्री आहेत त्यांनी पण ह्याच्यात थोडस लक्ष घालूनचे ना हे लवकरात लवकर आमचे बंदोबस्त इथला करावा, नाहीतर मुलांची शाळेंची इतकी भयंकर हाल होत्यात की ह्या बोंडले गावात जवळजवळ 8 ते 10 गावची लोकसंख्या इथे येते या एसटीला बसायला. श्रीपूर पूर्ण इथे येते बसायला. अशा अवस्थेत जर ही गाड्या वरून जात असतील आणि आरावीची भाषा वापरत असेल तर ही बरोबर नाही. तर पालकमंत्री असतील व परिवहन मंत्री असतील त्यांनी ह्यात थोडंसं लक्ष घालून ना ही आमचं वेळेत चालू करा. एक वाहतूक निरीक्षक श्री एकनाथ भगवान बाबर, मार्ग तपासणी, सोलापूर विभाग, सोलापूर. काल रात्री आम्हाला वरिष्ठांचा आदेश आला कसल्याही परिस्थितीत तोंडले बोंडले गावात जाऊन त्या उड्डाण पुलावरून राज्य परिवहन बसेस पुलाखालून न जाता वरून जातात. त्यामुळे तोंडले बोंडले गावातील ग्रामस्थांची व शाळेंच्या मुलांची व तोंडले बोंडले गावाच्या इतर परिसराची सर्व प्रवाशांची हेळसाळणी होत आहे. या नियोजनानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी तोंडले बोंडले गावात सकाळी 7:30 पासून आत्ताच्या वेळेपर्यंत जवळजवळ आम्ही 10 बसेस म्हणजे 10 चालक आणि 10 वाहक एकूण 20 बसेसवर कारवाई केलेली आहे. यापुढे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की ज्या गाड्यांना, ज्या बसेसना, ज्या लांब पल्ल्या बसेस आहेत त्या बसेसना ETI मशीनमध्ये तोंडले बोंडले हा स्टाफ जर नसेल तर त्या बसेस कृपा करून विनंती करतो त्या बसेस अडवू नये. आणि तुम्हाला मी ग्वाही देतो की सोलापूर विभागातील सर्व रापम बसेस तोंडले बोंडले उड्डाण पुलावरून न जाता खालून जातील व कुठल्याही परिस्थितीत सर्व प्रवाशांना, शाळेच्या मुलांना आणि सर्वांनाच सहकार्य करतील एवढंच